आवर की भराभरा काय रेड्यावर पाऊस पडल्यासारखं कामं करतेस. एक काम तुझ्यातून धड होत नाही. हा हा सासूबाई झालंच आवरायला लागले. ए किवंडी असं काय ऐकायला येत ना तुला. चहा आणखी प्यायला. हा हा आणते सासूबाई आणा लागले एकच मिनिट. ए बाई झालं का नाही तुझं धुणं धुवून. आज गिळायला मिळते का नाही आमासने. हा हा सासूबाई एवढंच धुणं आहे धुवून कणी तुम्हाला जेवायला बनवून देते. होय का आई एवढं किरकिर करत्या तुला जरा पण वाईट वाटत नाही. बाकीच्या मुली एक बोललं की 10 बोलतात तरी पण तू कसं काय बोलत नाहीस. हो वाईट तर मस्त वाटते मला पण मला त्यांना उलटा अजिबात बोलू वाटत नाही. का तर मला तुमची काळजी वाटते. तुम्ही तिथं कामावर जाताय तिथं मला तुम्हाला कुठलं टेन्शन द्यायचं नाही आहे. घरात आल्यानंतर आमच्या दोघींची भांडणं बघून तुम्हालाच टेन्शन येणार ना. मग तिथं कामावर गेल्यानंतर डोकं शांत असलं तरच काम नीट होणार आहे तुमचं. त्यामुळं आई काय बोलतील त्याचं मी एवढं मनावर घेत नाही. आई तुमची काय आई माझी काय सारखीच की. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातला माणूस जेव्हा बाहेर कामावर जातोय तर त्याच्या मनामध्ये तिथं कामावर पण शांतता पाहिजे की माझ्या घरात सगळं आनंदित आहे. आणि जेव्हा तो घराकडे परत येतोय ना तेव्हा पण त्याला घरदार बघून आनंदात वाटलं पाहिजे. जर समजा आम्ही दोघीच जर भांडत बसलो तर तुमच्या मनामध्ये काय येणार. राहू दे घरला जायचं कशाला घरला जायचं. मग तुम्हाला वाईट व्यसन लागणार वाईट मित्रांच्या संगत लागणार. त्यापेक्षा न भांडता आपण पण सुखात राहू शकतोय. तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त कायम आनंदात राहत जावा. मी आईना कधीच काही उलटं बोलणार नाही. म्हणजेच तर आपला संसार एकदम सुखाचा होईल ना. खरंच मी नशीबवान आहे एवढी समजून घेणारी आणि चांगली बायको मला मिळाली.